वेदशास्त्रप्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. जप तप कर्म हरिविना धर्म, वावगाची श्रम व्यर्थ जाय. हरिपाटी गेले ते निवांतीची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कडिके. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, एमे कुड गोत्र वर्जियले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, वेदशास्त्रप्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सारा जप. संपूर्ण वेद, स्मृती व शास्त्रे यांच्या पुराव्याने नारायण नामाचा, भगवान नामाचा जपच एकमात्र सर्वांचे सार आहे हे सिद्ध झाले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, जप तप कर्म हरिविना धर्म, वावगाची श्रम व्यर्थ जाय. हरिप्राप्तीच्या उद्देशाशिवाय केलेले जप, तप, कर्मानुष्ठान, धर्माचरण हा सर्व निरर्थक श्रम असल्यामुळे शेवटी तो व्यर्थच ठरतो. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, हरिपाटी गेले ते निवांतीची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कडिके. ज्याप्रमाणे फुलाच्या कळीमध्ये प्रविष्ट झालेला भ्रमर तेथील सुगंध उपभोगात गुंतल्यामुळे बाहेर येण्याची विसरून तेथेच अडकून राहतो, त्याप्रमाणे हरिनामात रंगलेले भक्त तेथील ब्रह्मरस उपभोगात गुंतल्यामुळे संसाराला विसरून हरिनामातच रममान होतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, एमे कुडगोत्र वर्जियले. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्याजवळ हरिनाम मंत्ररूपी शस्त्र असल्यामुळे यमाने माझ्या अर्थात नामधारकाच्या संपूर्ण वंशाचा त्याग केला आहे. तात्पर्य, नामधारकास व त्याच्या वंशास यमाची भीती नाही. श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील पुढच्या अभंगाचं चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच पुढील अभंगाचे चिंतन तुम्हाला ऐकायला मिळतील. रामकृष्ण हरी.